एक हाय प्रोटीन नाश्ता, हेल्दी, टेस्टी आणि क्रिस्पी। आज आपण बघणार आहोत मुंगलेट रेसिपी। त्यासाठी आपण साहित्य घेतलंय मोड आलेले मूग। मी साधी मूग डाळ किंवा साल असलेली मूग डाळ वापरू शकतात। मी इथं मोड आलेले हिरवे मूग घेतले। कधीही बघितलं तर मोड आलेली धान्य ही आरोग्याला अतिशय चांगली। मोड आलेले साल असलेले धान्य हे आरोग्याला जास्त फायदेशीर असते, म्हणून मी इथं हिरवे मोड आलेले मूग घेतलेत। हळद, चाट मसाला, तांदूळाचं पीठ, सिमला मिरची, कांदा, कोथिंबीर, बीट, आलं, मका, हिरवी मिरची, जिरं आणि बटर। प्रथम आपण हे मोड आलेले मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया। थोडंसं पाणी, अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे। जास्त पातळ करायचं नाही। टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ, हळद, हिरवी मिरची, जिरं, आलं, आणि क्रिस्पी होण्यासाठी थोडंसं 1 ते 2 पोहा चमचे तांदूळाचं पीठ। सगळं मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं छान फेटून घ्यायचं। फेटून घेतलेल्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया थोडा कांदा, सिमला मिरची, आणि हे स्वीट कॉर्न, मक्याचे दाणे मिक्स करून घ्यायचे। डोसे करतात त्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट। मुंगलेट लावताना आपण हे पीठ एका वेगळ्या भांड्यामध्ये जेवढं एकाला लागेल तेवढं काढून घ्यायचंय, कारण आपल्याला याच्यामध्ये थोडासा सोडा टाकायचा आहे। त्यावेळी करते वेळी सोडा टाकण्यासाठी हे पीठ वेगळं काढून घ्यायचंय। आता थोडासा सोडा टाकून घेऊया। बटर टाकून घेणार आहे। त्यानंतर हा पॅन सगळीकडे असा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे सगळ्या पॅनला छान बटर आणि तेल व्यवस्थित लागेल, म्हणजे मुंगलेट त्याला चिकटणार नाही। त्यामुळे पॅन असा फिरवून घ्यायचा आहे। तयार केलेलं हे बॅटर पॅन टाकल्यानंतर त्याच्यावरती आपण टाकून घ्यायचं आहे। पण हलवून घेऊया, म्हणजे ते सगळीकडे बॅटर व्यवस्थित पसरेल। तीन मिनिटं आपण त्याला झाकून ठेवूया। 3 मिनिटांनी उघडून बघायचं आहे। बाजूने थोडंसं बटर टाकून घ्यायचं, बटर किंवा तेल। बाजूने सोडून पुन्हा दुसरी बाजू शेकून घेऊया। मागच्या बाजूने शेकून घेऊया आणि पुन्हा 3 मिनिटं झाकून घेऊया। आजूबाजूच्या कडा ह्या क्रिस्पी झाल्या पाहिजेत।
शेकल्यानंतर रंग एकदम छान आलाय. वरूनही क्रिस्पी झालंय, आजूबाजूच्या कडाही क्रिस्पी झाल्या आहेत आणि मस्त छान टम्म फुगलंय. दोन्ही बाजूनी छान शेकलं गेलंय. तेव्हा एक मुंगलेट आपण तयार केलंय. आता दुसरं मुंगलेट आपण तयार करून घेऊया. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला आपण मुंगलेट लावतो त्यावेळेला त्याच्यात सोडा टाकून घ्यायचा आहे. म्हणून मी या सगळ्या पिठामध्ये अगोदरच सोडा टाकलेला नाही आहे. आता आपण हे दुसऱ्यांदा करतोय त्या पिठात थोडासा सोडा टाकून घ्यायचा आहे. परत आपण दुसरं मुंगलेट लावून घेऊया. तेल आणि बटर टाकून घ्यायचं. तयार केलेलं बॅटर ते पॅनवर आपण टाकून घेऊया. बॅटर टाकल्यानंतर थोडंसं आपण पॅनला फिरवून घेऊया, म्हणजे ते सगळीकडे पसरेल व्यवस्थित. वरून आपण बीट टाकून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे परत कॉर्न. पुन्हा आजूबाजूने मी बटर टाकून घेतलंय. आता 3 मिनिटं आपण स्टीम देऊन घेऊया आणि छान शेकून घेऊया. आजूबाजूनं क्रिस्पी होऊ द्यायचं. अजून ते मधून झालेलं नाही आहे. अजून 2 मिनिटं आपण स्टीम देऊन घेऊया. बाजू आपण पलटवून घेतली आहे. आता हवं तेवढं त्याच्यावर बटर टाकून घ्यायचं आहे. बटर टाकून घेतलं आहे तर वरून थोडंसं चीज टाकून घ्यायचं आहे. कमी जास्त तुम्हाला हवं त्या प्रमाणात टाकून घ्या. दोन्ही बाजूनी अशा प्रकारे छान क्रिस्पी, साईडच्या कडा क्रिस्पी, वरूनही छान क्रिस्पी तयार झालं आहे. मस्त रंग आला आहे. ही एक बाजू मी तुम्हाला दाखवली. आता दुसरं दाखवते. वरची बाजू त्याला आपण कट करून घ्यायचे. लहान असल्यामुळे आपण त्याचे 4च तुकडे करून घेऊया. बघू शकता. हेल्दी, क्रिस्पी, टेस्टी आणि हाय प्रोटीन मुंगलेट. अगदी सगळ्यांसाठी आरोग्याला फायदेशीर. हवं असेल तर याच्यावरून थोडासा चटपटीत करण्यासाठी चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. तेव्हा तयार आहे आपली मुंगलेट. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की करून बघा.